नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 8:30 वाजलेत. कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. काल आपण गावी आलो आहे आणि आज गावाकडची सकाळ झाले. सकाळी पाणी वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर आता गावाकडचा कोरा चहा. या मंडळी, चहा प्यायला या. जगाच्या कुठल्याही पाठीवर गेलो आणि कितीही चांगला चहा प्यायलो तरी गावाकडे येऊन आईच्या हातचा कोरा चहा पिण्याची जी काय मजा आहे ती वेगळीच आहे. कारण याच्यामध्ये शेवटी आईची माया असते. असं मंडळी, गावाकडे आलो आहे आणि छान वाटतं आहे. जरा गावाकडे आल्यावर नेहमी छानच वाटतं. सूर्योदय आता होऊन चांगले वर आले सूर्यदेव. आणि हा आपल्या घराच्या पाठचा परिसर. हे बघा, शेवग्याचं झाड आता लागलं आहे. कुठे कुठे डांबा असं वाटतं तयार झाला आहे, पण 5-6 दिवस जातील अजून तयार व्हायला. तर शेंगा तर तयार झाल्या. मध्ये म्हटलेले शेवग्याचे शेंगा लवकर तयार होतील की पपई लवकर तयार होतील. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्याच होत्या की शेंगा लवकर तयार होतील. त्याप्रमाणे शेंगा तयार होत आहेत. पपई अजून काय आपला एकही पिकलेला नाही आहे. मोठे मोठे होत आहेत, अजून बराच वेळ जातो. चला म्हणजे चहा पितो, त्याच्यानंतर मग आज काहीतरी खास सकाळच्या न्याहारीमध्ये बनवूया. मग बघूया दिवसभर काय काय करता येतं आहे. सध्या तरी चहा प्यायला या. इकडे बघताय का शेवग्याचं झाड. 5-10 दिवस जातील शेवग्याच्या शेंगा चांगल्या तयार व्हायला. एखाद दुसरी अशी दिसते तयार झालेली. ही बघा, ही तशी की ही एक आहे तयार झाले, वरती एखादी तयार झाले. ही फुलं, भरपूर फुलं आलेत. आणि जे पपई म्हणत होतो तुम्हाला, ते हे पपई हे बघा लागलेत तर भरपूर. मला वाटतं होळी येईल वाटतं. होळीमध्ये आपल्याला पपई खायला मिळतील बहुतेक. अजून तरी छोटे आहेत, कोवळे आहेत, एकदम कोवळे कोवळे. इकडे नवीन चूल आणली होती. वरून तर कलर आहे नाही वाटतं, सारवलं आहे ना नवीनच. काही सारवलंस? 2 दिवस झालं. वरून चांगलं आहे, आतून आता चुलीने आपला रंग घेतला आहे. हा बघा. तर सकाळच्या न्याहारीची तयारी चालली आहे. भाकरी बसते, गावाकडची तांदळाची भाकरी. ते जुनं पोलपट आईला बसलंय चांगलं नाही, त्याच्यावर भाकऱ्या चांगल्या होतात. चपात्या त्या दुसऱ्या नवीन याच्यावरती करते, भाकऱ्या याच्यावरतीच करते. अजून त्याचे पाय गेलेत खालून. बरं वाटतं. इथे गरम पाणी येतेच की नाही, कधीतरी करता, नाही तर नाही करीत. बारीक काढला नव्हता. आईच्या आजच्या भाकऱ्या एकदम नरम नरम असतात. ते मळते चांगलं पीठ, त्याने कदाचित असेल. गरम पाणी वापरलं तर नरम होतात असं म्हणतात, पण नेहमी काय गरम पाणी असं वापरत नाही शक्यतो. उंडी आणि इकडे आजच्या न्याहारीमध्ये आहेत ना बोट्या आहेत. बोट्या म्हणजे मध्ये जो सिंगटा मासा आणला होता आपण ना, तर त्याला असं बारीक बारीक याच्या बोट्या करून मग त्याच्यानंतर शिजवले जातात. तर आता हे पाणी का ठेवलं आहे तर त्यातला खारटपणा थोडा कमी होण्यासाठी ना. खूप खारट असतं कारण ते मिठातच तो मासा ठेवलेला असतो, त्यामुळे तो थोडा वेळ असं किती अर्धा एक तास पाण्यात ठेवायचं, म्हणजे थोडाफार त्याचा खारटपणा कमी होतो. आणि हा मासा आता शिजवताना मीठ नाही वापरायचं ना, नाही, ऑलरेडी त्याला खारटपणा असतो म्हणून. नाही फुगत. फुगायचं होतं पण ते. चला, अशा प्रकारे आई आता भाकऱ्या भाजून घेते. भाकऱ्या झाल्या की मग बोट्या शिजवून घेऊ आणि मग सकाळची न्याहारी खास करायची. गावाकडची सकाळची न्याहारी म्हणजे मुंबईचा नाश्ता.
शहरामध्ये शक्यतो कसं सकाळी आपण चहा वगैरे पितो, चहासोबत काहीतरी खातो, मग ऑफिसला जातो. गावाकडे तसं नाही. गावाला सकाळची न्याहारीच हा मोठा नाश्ता असतो. त्याच्यामध्ये भाकरी आणि भाजी खास करून. चहासोबत काय खाल्लं जातं ते जातं, पण मेनली सकाळचं भाकरी आणि भाजी हवी. त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण 3 टाईम गावाकडे जेवण असतं. आणि म्हणजे हा जो मी शिंगटा मासा म्हणतो आहे ना, ह्याच्या बोटेत, तर गेल्या महिन्यात आपण आलेलो तेव्हा 2000 एवढा मोठा मासा होता. तो आपल्याला कमीमध्ये पडलेला बार्गेनिंग करून, पण तो एवढा मोठा मासा घेऊन आलो होतो. शिंगटा मासा आहे ना, घरात आणून त्याच्यानंतर तो चांगला पूर्ण धुतला जातो आणि त्याच्यानंतर तो सुकवला जातो आणि मग प्रॉपर सुकला की त्याच्या बोट्या बोट्या करून त्या परत सुकवतात. चांगल्या एकदम कडकडीत करतात, म्हणजे ते चांगल्या 4-5 महिने टिकतात. ॲक्च्युली हा मासा आगोटी भरतात, म्हणजे मग पावसाळ्यामध्ये बोट्या खायला मजा येते. तर आपण आता मध्ये आणलं आहे आगोटी, एप्रिल मेमध्ये आणू तेव्हा आणू. तर असा हा शिंगट्या मासाची कमाल आहे. गावाकडे जो कोकणात राहिला ना, तो तरी हा शिंगटा मासा खाल्ल्याशिवाय राहिला नसेल. खूप भारी लागतो खायला. आणि समोर आपला हा राजवाडा. तर आता यावर्षीचं काम बऱ्यापैकी झालेलंच आहे. वरचं आणि खालचं जे काय प्लास्टर आहे तेवढंच बाकी आहे. बाकी आपला राजवाडा तसा तयार झालेला आहे. गावाकडे असं छोटंसं जरी घर असलं ना तरी छान वाटतं, पण गावाकडे घर हवं, कारण गाव आहे. असो, चला मंडळी, आई भाकरी भाजते मस्त. आज गावाकडे आपल्याला गावाकडच्या धानाची भाकरी आणि मस्त शिंगट्या मासाची रेसिपी, असं मस्त जेवण असणार आहे. थोड्या वेळात रेसिपी पण बनवून घेऊ. आई भाकरी भाजते, तोपर्यंत इकडे जरा मी टायटलिंगमध्ये बिझी आहे. काल आपण आलो जामनगर एक्सप्रेसने. तर जामनगर एक्सप्रेस कशी आता नव्याने थांबा मिळाला आहे संगमेश्वरसाठी डिसेंबर 2025पासून. तर त्याची एक खास व्हिडिओ आपण केले. ही व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही कदाचित ती व्हिडिओ पाहिली असेल, पण त्याची टायटलिंग थंबनेल वगैरे पेंडिंग आहे. त्याचंच काम जरा सुरू आहे. इकडे भाकऱ्या तयार झाल्या आहेत, आता बोट्या बनवून घेऊया. तर इकडे टोप ठेवलं आहे ना. इकडे या बोट्या धुवूनच घेतलेल्या आहेत, पाण्यात ठेवलेल्या अर्धा 1 तास. तर आता काय याला फोडणीच द्यायची. तर बोट्या आता इकडे धुवून घेतल्यात, त्याच्यात गोडा मसाला टाकूया. इकडे थोडंसं मिरची पावडर, थोडीशी हळद, त्याच्यामध्ये बोट्या टाकल्या की त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं. साधारण जेवढ्या बोट्या आहेत तेवढ्या पाणी वापरायचं. गोडा मसाल्याने कशी चव एकदम चांगली येते. 10 मिनटात होतील ना, जास्त वेळ जाणार नाही. मासे शिजवायला काही जास्त वेळ जात नाही. तसं या बोट्यामध्ये सुका मासा असला तरी काही जास्त वेळ जाणार नाही. चला, फोडणी मस्त झाले. गावाकडचं जेवण एकदम झटपट जेवण. ॲक्च्युली जो गोडा मसाला असतो ना, गोडा मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर अपडेटेड रेसिपी जर जमलीच तर लवकरच करेन. तर या गोड्या मसाल्याने चव आपोआप वाढते. गोडा मसाला म्हणजे काय, तर सुक्या खोबऱ्याचं वाटण. याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा, त्यानंतर लसूण, बाकीचे मसाले सगळं टाकलं जातं आणि मग हा 7-8 दिवस मसाला छान प्रकारे टिकतो. मध्ये कमेंट्स पण आलेल्या 1-2 जणांच्या की असा मसाला मी आईला बनवायला सांगितला आहे, बरं पडतं. तर नक्कीच बिना फ्रीजचा मसाला 7-8 दिवस राहतो. थोडा सुक्या पद्धतीने बनवला जातो, त्यामुळे चांगला टिकतो. तर असं आता फोडणी झाले, थोड्या वेळात जेवूया. कोकम टाकलं, मच्छी म्हणजे कोकम हवंच. चला, 10 मिनटात साधारण होईल मस्त. चला, बोटे शिजत आहे, तो पण जरा इकडे पाठीमागं आलो. इकडे आई काहीतरी म्हणते, हाय काय अद्रक आहे काय, वरच आहे वाटतं. वरचं सुकलं काय त्याचं? अद्रकचं वरचं हे सुकलं. जसं हळद कशी हळदीचं वरचं सुकलं की हळद खाण्याची असते, तसंच अद्रक पण आहे. आलं ना, आलं इकडे गेलं काय, लांब आहे, लांबपर्यंत गेलं आहे. यायला जाते नारळ रतालीच. ते रताळीचा वंडा पण आहे छोटासा.
हा रेग्युलर वांडा, हा गेल्या वर्षी नव्हता केलेला कारण इकडे सामान होतं बऱ्यापैकी. आणि हा काय पोकळा भाजी मात जून झाला आता नाही. या ढिरे येतील ना हां होती भाजी होईल. हे बघ ढिरे आले. अच्छा, हे कोवळ्या डिझाईनची भाजी करतात काय? हा, इकडे पण आहे. इकडे कसलं आहे मग हे? तेच आहे. हे पण हे लावलं होतं हे सुपारी. सुपारीच आहे. ती नाही झालं तर होतील. आहे तिकडं खालपर्यंत गेलं वाटतं. आलं गावाकडे सगळ्या गोष्टी आम्ही करतो थोड्या एवढंच. ते बाईक तेच एवढंच आहे ना. काय एक टाकलं होतंस का? होय टाकलं होतं. तवय काय जुनं आहे काय? नाही असं हे आलं गावाकडचं आलं. ॲक्च्युली छोटासा मला असतो आपल्या इकडे. सगळं घर व्यवस्थित झालं इकडे एक जागा करायची चांगली. सध्या कसं इकडे तेवढी जागा नाही प्रॉपर. इथे रताळीचा वंडा पण आहे. इकडे फुलझाड आहेत. ती कुठून आणली आहे? कुठं लांब गेला कुठून तरी लांबून आणली. वल्याच्या गावात. हां वल्याचं गाव काय तर मी मच्छी आणला मला. हां केळशीमधून आणले ती झाडं, मंडणगडमधून. इकडे या मिरच्या लागलेत की नाही? हाय लागले. एका दुसरी लागले मिरची. वांगी नाहीत काय वर्षी? वांगी नाहीत. टोमॅटो लागले आहेत. तयार कधी होतील? टोमॅटो लवकर. टोमॅटो इथे लागायला लागले की भरपूर लागतात. लांब नाहीत वाटतं, गोलगोल आहेत आहे ना. ते लांबट असतात ते असे घडघडाने लागतात एकदम. याचं एकोर लागलं पण लागेल पुढं पाठी. चला चहासाठी थोडा जुगाड झाला. गावठी आलं चहामध्ये वापरायला बरं पडेल आता. एवढं घराचं बांधकाम झालं पण हा जो कढीपत्ता आहे तो जगला. म्हणजे इथे फाडीचे ट्रक वगैरे यायचे, ते ट्रकवाले पण या कढीपत्त्याला वाचवायचे. म्हणजे तेव्हा तर एक फांदी होती एवढीशी. आता त्याला 2-3 हे आल्यात. हे 1-2 इकडून हे बघा या बाजूने आलं. ही एकच छोटीशी फांदी होती तर ते आता चांगला झुपक्यान झाला आहे कढीपत्ता. होय कढीपत्ता म्हणजे ते चाक आहे ना ट्रकाचं हितपर्यंत पण आलं हितपर्यंत. आणि ह्याला असे बाजूला करून ठेवायचे. तो जगला आहे चांगला. इकडे एक पपई होतो आहे. पपई भरपूर होत आहेत बा. हा एक पपई आहे. पुल्लीकडे एक आहे ना. पुल्लीकडे एक आहे. हे पपई कसले गेल्या वर्षी मला वाटतं काम करताना पपई खाल्लेले आहेत. त्याच्या बिया पडल्या. त्यातला एका दुसरा पपई झाला. कढीपत्ता दाखवला ना तसंच हे पेरूचं झाड. हे बघा हे पण झाड आता मस्त झालं आहे. त्याला आता 3 फांद्या फुटल्यात वर येऊन. खालून ते असं सिंगल आहे. वर आल्यानंतर असे चांगल्या 3 फांद्या फुटल्यात वरती. तो वर वाढत जाईल. ते या पावसात चांगलं जोर धरेल. गेल्या वर्षी बांधकाम चालू असताना मी एक व्हिडिओ केली होती की झाडांना मन असतं का. तर त्यावेळेस अशा काही गोष्टी होत्या. जसं की मी शेवग्याचं झाडाबद्दल गेल्या वेळेस बोललेलो. शेवग्याचं झाड आहे ना गेल्या वेळेस लागला नव्हता. ह्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. कदाचित आम्ही इथे नव्हतो त्यामुळं त्या प्रमाणात पाणी पण त्याला मिळालं नसेल. पण पाणी कसं आहे शेवटी बांधकाम होतं तर पाणी तर होतंच. पण गेल्या वर्षी शेवग्याचं झाड काय लागलं नव्हतं. म्हणजे एका दुसरी फांद लागली होती, बाकी काय लागलं नव्हतं. पण यावर्षी उलट आहे. यावर्षी जसा दरवर्षी शेवगा येतो तसा पूर्ण बहरला आहे. गेल्या वर्षी काजूचं झाड पण एवढं लागलं नव्हतं. यावर्षी कदाचित भरपूर लागलं असतं पण तो काजूचं झाड आपल्याकडे वाचलं नाही. कढीपत्ता म्हटलं तो कढीपत्ता बघा गेल्या वर्षी एखादी फांद अशी मेल्यासारखी होती पण ती आज जगली. आता त्या चांगला बहरला आहे. त्याच्यानंतर पुढच्या बाजूची आपली तुम्हाला पेरूचं झाड दाखवलं. ते पेरूचं झाड पण आता मस्त झालं आहे. म्हणजे आपण किती म्हटलं नाही म्हटलं तरी निसर्ग आहे ना. बऱ्याच गोष्टी निसर्गाला पण मन असतं म्हणायला काय हरकत नाही. कारण आजूबाजूचं जे निसर्ग असतं ते आपल्याशी बोलत असतं, आपल्याप्रमाणे वागत असतं. पण समजणं गरजेचं आहे. त्यांनाही कदाचित भावना असतील माहिती नाही. पण या सगळ्या एक
आपल्या मनातल्या गोष्टी असतात. तर मी गेल्या वर्षी एक खास व्हिडिओ याच्यासाठी बनवलेली की खरंच झाडांना मन असतं का. त्याच्यावर दुहेरी मतं होती लोकांची, पण त्याच्यात पॉझिटिव्ह असं होतं की झाडांना सुद्धा मन असतं. तर तशाच प्रकारे कदाचित आता आपण आलो आहे, आपलं घर भरलं, घरात आता आपण राहायला लागलो आहे. त्याच्यानंतर आजूबाजूची झाडं पण आपापल्या परीने आहेत ना परत त्याप्रमाणे खुळायला लागली. तर आता पपईचं झाड लागलं आहे, शेवग्याचं झाड लागलं आहे, त्याच्यानंतर आपलं पेरूचं झाड जगलेलं आहे ते चांगलं आता झालं आहे. कढीपत्ता आहे, कढीपत्ता चांगल्या प्रकारे भरला आहे. बाकी आजूबाजूचे बरेचशी झाडं आहेत ती आपल्या आप अशी जरा खुशीत आहेत की बाबा माणसं घरी आली असेल कदाचित, माहिती नाही. यावर तुमचं मत नक्की कळवा. गेल्या वर्षीची व्हिडिओ मी डिटेलिंगमध्ये यावर केले आहे, त्यामुळे अजून काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण ती जमली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे आय बटनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये मी प्रॉपर एकदम डिटेलिंगमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला या विषयावर. आणि गेल्या टायमाला आलेलो तर जास्वंदीला बहर आला होता. आता जास्वंदीला बहर आहे तसा, त्याची पानं गळाली. आता नवीन पानं येतील ना. आता कसा वसंत ऋतूमध्ये नवीन पानं येतात, नवीन पालवी येते झाडांना. थोड्या दिवसांनी बघाल ना तर सगळी पानं पाबरलेली असतात. पाबरलेली म्हणजे सगळी पानं आहेत ना झाडांची बऱ्याचशा गळली जातात पूर्ण आणि त्याला नवीन पालवी येते. तसंच मला वाटतं काहीतरी जास्वंदीसोबत पण झालेलं आहे. फुलं आहेत थोडी थोडी, हे बघा इथे पण कळी आहे, इकडे कळी आहे, त्या बाजूला पण तिकडे फुलं आहेत थोडीफार, पण तो बहर नाही जो की आता 1 महिन्यापूर्वी होता. समोरचा भाग दिसतोय ना, इकडे पण आपल्याला बरीचशी झाडं वगैरे लावायची. पण कसं हे पूर्ण जेव्हा क्लीन होईल, मला झाडं लावायला भरपूर आवडतात. ही जी झाडं आहेत ना ही आपल्या शाळेमधली आहेत, जी आपली 7वीपर्यंतची गावची शाळा आहे जिल्हा परिषद त्याच्यामधली आहेत. तर ह्याच्यातली मला वाटतं काही काही झाडं तर आता शाळेमध्ये पण नसतील, पण मी जेव्हा शाळेत होतो म्हणजे साधारण 2005च्या अगोदरचे हे झाडं आहेत. तर 2005ला माझी 7वी झाली, तर तेव्हाची ही झाडं आहेत. ही डेकोरेशनची झाडं बघायला मस्त वाटतं. ती बघा, यांना जेवढी डिझाईन कराल ना, कापाल ना, त्या पद्धतीने ती चांगली दिसतात. आणि ही ॲक्च्युली आपली एंट्री होती पहिली जुनी, इथून असा बांध होता. तर हे तिथे एक झाड लावलेलं असं एंट्रीला आतमध्ये यायला, चांगलं झालं आहे ते पण. आणि हा एक पपई बघा, इकडे एक पपईचं झाड झालं आहे समोर, दिसतंय का. आणि फणस लागायला सुरुवात झाली. हा फणस ॲक्च्युली आपल्याला खायला तर मिळत नाही कारण पिकतच नाही लवकर, पण ठीक आहे भाजीसाठी वगैरे हा फणस होतो. तर कोवऱ्या तयार होत आहेत, हे बघा फणसाची कोवरी इकडे वरती पण आहे. हा फणस भरपूर लागतो, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर लागतो. आणि 2.5 फुटापर्यंत फणस असतो, मोठाच्या मोठा. वरती वा किती लागलेत, दिसत आहेत का. तर लवकरच ह्या फणसाची आपल्याला भाजी खायला मिळेल. मस्त थोडासा जवळा वगैरे टाकला की भाजी मस्त होते, फणसाच्या कुरीची भाजी किंवा फणसाची भाजी. आता मुंबईला आले पण फणस, त्या दिवशी मार्केटला गेलेलो, 15 दिवस झाले असतील, म्हणजे साधारण जानेवारीच्या स्टार्टिंगलाच एकदम फणस आले होते. काहीतरी 40 रुपये पाव असं फणस तो विकत होता, म्हणजे या कच्चा फणस. गावाला फुकट असून पण बऱ्याच वेळा भाज्या केल्या जात नाहीत. कड आला बघा मस्त. चला मंडळी जेवायला या. इकडे बघा, हे शिंगट्या मासाची बोटी, कांदा आणि तांदळाची भाकरी, असं मस्त सकाळच्या न्याहारीचं जेवण. या मंडळी जेवायला या. गावाकडची न्याहारी म्हणजे आपोआप भूक लागते. मुंबईला आता कसं आहे, शक्यतो सकाळी आपलं चहा नाश्ता केला, चहासोबत काय बटर टोस्ट काय खाल्लं की आपला गेला ऑफिसला. इकडे नाही, गावाकडे आपोआप भूक लागते. पहिल्या दिवशी कमी लागते पण दुसऱ्या दिवशीपासून भूक लागते बरोबर. या शिंगट्याच्या पोट्या कोणी कोणी खाल्ल्यात जरा कमेंट करून सांगा. वेगळीच चव असते आणि मस्त लागतात खायला. खास करून जेव्हा बाहेर पाऊस असतो ना तेव्हा बोट्या खायला भारी वाटतं. पण ठीक आहे, आता आपण उन्हाळ्यातून पण आणलं आहे, पावसाळ्यातून बघूया. चला या म्हणजे सकाळची न्याहारी करायला या. शिंगट्याच्या बोट्या आणि तांदळाची भाकरी. सकाळची मस्त न्याहारी झाले. गावाकडे असलं की असं गावाकडच्या गोष्टी. मुंबईला शक्यतो ताजी मच्छी, नाहीतर चिकन,
आणि बाकीचे काही कडधान्य पालेभाजी. गावाकडे असलं की काही वेगवेगळ्या भाज्या असतात, म्हणजे सीझन वाईज भाज्या असतात. आता लास्ट महिन्यामध्ये आपण शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ली. आता मगाशी मी फणस दाखवलं, तर आता फणसाची भाजी पण लवकरच होईल. पुढे आता काजूगर येतील, तर काजूच्या बियांची भाजी, त्याच्यानंतर रताळ्याच्या पानांची भाजी, त्याच्यानंतर लाल माठ, हिरवा माठ, बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात. अशा गावच्या भाज्या खायला मिळतात. आता जूनमध्ये रानभाज्या असतात, त्यांची भाजी, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात गावाकडे. त्यामुळे गाव असतं. गावाचे इम्पॉर्टन्स बऱ्याच वेळा सांगतो मी. ज्यांना गाव नाही आहे ना, त्यांना गावाचं इम्पॉर्टन्स कळतं. त्यामुळे ज्यांना गाव आहे त्यांनी गावाला जपायला शिका, गावाकडे यायला शिका. जसं जसं जमेल तसं या. प्रत्येकाचं कामधंदे सांभाळून प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या पद्धतीने प्रत्येकाने जरा गावाकडे या, गावाला विसरू नका. बऱ्याच वेळा होतं आहे काय, होळी आणि गणपती सोडलं तर गावाकडे शक्यतो कोण पटकन यायला बघत नाही. पण असं करू नका. जसं आपण कुठेतरी फिरायला जातो, माझं कसं आहे, कुठेतरी फिरायला जाणं म्हणजे गावच आलं. म्हणजे बऱ्याच वेळा बघत असाल तर बाहेर आपण जातो फिरायला नक्कीच. बाकी पर्यटन स्थळं आहेत, सगळ्या ठिकाणी फिरायचं प्रत्येकाला आयुष्यामध्ये. पण महिन्यातून 2 महिन्यातून गावाला एखादी ट्रिप मारलीत ना, तेवढंच वेगळं वाटतं, जरा छान वाटतं. तर आज सकाळच्या न्याहारीमध्ये आईने तांदळाची भाकरी आणि शिंगट्यांच्या बोट्या बनवल्या होत्या. तर शिंगट्याची बोटी आहे ना, खूप मस्त लागते खायला. थोडीशी खारट असते पण मस्त लागते. तर चला, न्याहारी झालेली आहे. तर दिवसभर बघूया. रविवार असल्यामुळं कुठेतरी जाणं वगैरे होईलच. आज क्रिकेटच्या मॅचेस पण आहेत, तिकडे पण जाणं होईल. पण तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा सकाळच्या न्याहारीचा व्हिडिओ तरी इथे थांबूया. गावाकडच्या म्हणजे अशा काही आठवणी तुमच्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. गावाकडे थंडी आता कमी आहे, म्हणजे सकाळी बघितलं थंडीचं प्रमाण तसं कमी झालं आहे, पण थंडीची लाट 1-2दा अजून येईल. तर काळजी घ्या. चला, बाय बाय. सुकत घालायला बरं झालं आहे ना तुला आपलं टेरेसवरती निवांत. बघायला नको काय नको. हो, इकडे कोण काय येत नाही, काय नाही. मांजरं पण शक्यतो वरती येत नाही. बोट्या अशीच ठेवायचीच ना, टेरेसवर नाही यायची मांजरं वरती. इकडे हळद अजून सुकते. एवढी आहे ही बघा, हळद आपण काढली होती ना, ती सुकल्यावर बघा केवढी झाली, दिसते का. तर आता ही हळद दळून आणायची. मजा आलं ना. ही दळून आणायची, चांगली बारीक करून आणायची, म्हणजे ती मग आपण वापरू शकतो लॉंग टर्मसाठी. यावर्षी थोडीशीच हळद होती, जास्त नव्हती हळद.